त्यावेळेस त्यांनी अनेक घोषणा केल्यात, अनेक अशी आश्वासनं दिलेली आहेत की ते पूर्ण करू शकले नाही आहेत आतापर्यंत. त्या घोषणांच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारला आठवणी करून देतोय. जशी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होतात, तुम्ही अंगणवाडी सेविकांना 15,000 देणार होतात, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार होतात. ह्या सगळ्या अनेक घोषणा ज्या तुम्ही त्यावेळेस केल्या होत्या, ह्या सगळ्या घोषणांचं काय झालं? तुम्ही ह्या सगळ्या घोषणा कधी पूर्ण करणार आहात? तुमच्यातल्याच जे सत्ताधारी पक्षातली लोक आहेत तीच आज आपल्याला सांगतायत की ह्या घोषणा आम्ही कधी केल्याच नव्हत्या, असं कुठलं आम्ही वचन दिलंय का? असं कधी दिलंच नव्हतं. म्हणजे ज्या घोषणांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलायत, आता त्याच घोषणांचा तुम्हाला विसर पडलाय. त्याच्यामुळे सरकारी सत्ताधारी पक्षातल्या लोकांवरती मला तरी वाटत नाही जनतेला विश्वास शिल्लक राहिलेला असेल. कारण सगळे प्रलोभनं, सगळे खोटी आश्वासनं देऊन मतं ते मिळवून घेतली आहेत, पण ती आश्वासनं पूर्तता करताना त्यांची दमछाक होते. आणि येत्या निवडणुकामध्ये आमचे सगळे जे काही एजेंडे असतील, हे सत्ताधारी पक्षांनी केलेल्या चुका, त्यांनी दिलेली खोटी आश्वासनं, ते आत्तापर्यंत जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे गवगवा करतायत की आम्ही फार विकास केलेला आहे, पण एकीकडे कुपोषित बालकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होतो आहे. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे.